नमस्कार मंडळी, संत गाथा चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील असा एक प्रसंग पाहणार आहोत, जो आपल्याला राग कसा जिंकावा आणि संकटातही दुसऱ्यांचा विचार कसा करावा हे शिकवतो। एकदा संत तुकाराम महाराज आपल्या शेतातून जात होते। शेतातील मालकाने महाराजांना पाहिले आणि आदराने त्यांना काही ऊस भेट म्हणून दिले। तुकोबांनी ते ऊस आनंदाने स्वीकारले आणि ते आपल्या घराकडे निघाले। वाटेत गावातील लहान मुले खेळत होती। तुकोबांना पाहताच ती मुले त्यांच्या भोवती गोळा झाली। मुलाचे निष्पाप चेहरे पाहून तुकोबाचे मन सुखावले। त्याने एकामागून एक करत जवळील बहुतांश ऊस त्या मुलांना वाटून दिले। जेव्हा ते घरपाशी पोचले तेव्हा त्यांच्या हातात फक्त एकच ऊस उरला होता। तुकोबा घरात आले। त्यांच्या पत्नी जिजाबाई यांनी पाहिले की तुकोबा दिवसभर शेतात होते आणि घरी येताना फक्त एकच ऊस घेऊन आले आहेत। घरात आधीच गरिबी होती। जिजाबाईला खूप राग आला। रागाच्या भरात त्यांनी तुकोबाच्या हातातील तोच ऊस घेतला आणि जोरात त्यांच्या पाठीवर मारला। ऊस खूप कडक असल्यामुळे मार लागला। त्या ऊसाचे 2 तुकडे झाले। सामान्य माणूस असतात तर अशा वेळी घरात मोठं भांडण झाले असते, पण तुकोबास ते संत होते। त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट गोड हसू आले। ते जिजाबाईला म्हणाले, जिजाबाई, तू किती दयाळू आहेस आणि समजूतदार आहेस। माझ्या मनात विचार येत होता की ऊसाचे 2 तुकडे कसे करू, कारण आपण दोघे आहोत, पण की तू स्वतःच कष्ट घेतलंस आणि ऊसाचे 2 अचूक तुकडे केलेस। आता तर 1 तुकडा तुला, 1 तुकडा मला। चल मग आपण दोघे मिसळून ऊस खाऊया। तुकोबाचे हे प्रेमळ शब्द ऐकून जिजाबाईला संपूर्ण राग क्षणात नाहीसा झाला आणि तिचे डोळे भरून आले। मंडळी, या कथेतून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला शिकवले की परिस्थिती कशीही असो, समोरची कितीही राग असला तरी आपण आपले मन शांत ठेवणे तर कडू प्रसंगातही गोडवा निर्माण करता येतो, हा संतांचा खरा विचार आहे। जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा। अशा प्रेरणादायी संतांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या संत गाथा चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।